आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चंदू काका. चंदू शेठ, तुम्हाला कपडे धुता येत नाही? कसे धुतले हे कपडे? अहो मी धुतलेत ते कपडे. यापुढे पुन्हा अशी चूक झाली तर मी खपवून घेणार नाही. असं का वागतायत रुद्र सर? पार्टनर, जर एवढं ओरडलास तर चंदू शेठ रडतील. बिट्टी, मला पण कसं तरी वाटतं त्यांच्याशी असं वागायला. पण तुझी आई पण हट्टी आहे ना, असं काहीतरी केल्याशिवाय ताई ऐकणार नाही. पण मला हे कळत नाहीये तू काय करतोयस. म्हणजे बिचारा चंदू शेठना बकरा बनवून गौरीजी कशा प्रेम व्यक्त करतील? हे बघ पुष्पा, मी नंतर त्यांची माफी मागेन. पण मला एक सांग, हे सगळं केल्याने गौरीजी त्यांचं प्रेम व्यक्त करतील असं का वाटतंय तुला? योग्य वेळ आली की कळेल तुम्हाला. आता रुद्र सरांचा मूड चांगला होईल. चंदू शेठ, चंदू शेठ. रुद्र सर काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मी देते ना. काय झालं दादा? ही खोली अशी का केली आहे? मी केली? अशी म्हणजे आवरली काय? मी आवरली. हा, ही नाही आवडली. मी तुमच्याशी बोलतोय ना. मला नाही आवडत माझी खोली आवरलेली. का आवरली? का आवडली खोली? ते पसारा होता म्हणून आवरली. ते पसारा होता म्हणून तिने आवडली. मला आवडतो पसारा. काही प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तिने मान हलवली म्हणजे नाही प्रॉब्लेम आहे? नाहीये ना काही प्रॉब्लेम. मग यापुढे असं करायचं नाही. का असं वागते? अगं कामाकडे लक्ष दे. चंदू काका मी एक शब्द बोलू नकोस तू. अरे लोकांना कामं सांगितली तर ती कामं करत नाहीत. तुला नाही सांगितलेली कामं पण तू करून टाकतेस. याला कुठे अर्थ आहे का मला सांग. अरे वा, जा ते रुद्रदारांसाठी फर्स्ट क्लास एकदम पसारा कर. पसारा नाही पडला, कॉफी कर. कॉफी. काय झालंय रुद्र सरांना? ते का असे वागतायत? मी नकार दिला म्हणून तर? नाही, तो वेगळ्याच कामात बिझी आहे सध्या. पण तुम्ही प्रपोजल पाठवून ठेवा ना. ओके, चालेल चालेल. बाय बाय. अरे गौरी. पुष्पाजी, ते रुद्र सरांना काय झालंय? असे का वागतात ते? कुठे काय झालंय? नाही म्हणजे त्यांचं काही बिनसलंय का? हो नाही हो, म्हणजे मला तरी असं काही जाणवलं नाही. सकाळपासून नॉर्मलच आहे. तुम्हाला असं काही वाटतंय का? नाही, मी आपलं सहजच विचारलं. अच्छा, बरं मग मी येतो. मी उगाच जास्त विचार करते बहुतेक. मानलं तुला रुद्र. आग तो इधर भी बराबर लगी है. काय केलंय दादा? कॉफी. शे
काय हे? कॉफी. वाईट झाली. चंदू शेठ, तुम्हाला काम करायचा कंटाळा आला असेल ना तर काही दिवस सुट्टी घ्या. साधी कॉफी नाही बनवता येत तुम्हाला? चांगली नाही झाली का? वाईट बनली, अत्यंत वाईट. असं कसं होईल? नेहमीसारखीच तर केली आहे मी कॉफी. किती चुका करणार आहात तुम्ही? मी नाही केली, ते गौरीने. आणि हेड सर्व्हर नुसताच बोलणी खातोय. मी गौरीला बोलवतो, तुम्ही तिच्यावर रागवा. गौरी, ए गौरी, हा ए गौरी, गौरी इकडे. चंदू शेठ, कोण गौरी? सांगा ना, कोण गौरी? मी कोणत्याही गौरीला ओळखत नाही. घरातला हेड सर्व्हर कोण आहे? मग मी तुम्हालाच बोलणार. साधी जबाबदारीची जाणीव नाही तुम्हाला? किती चुका करणार आहात? तुमची काही जबाबदारी आहे की नाही? सगळी चव घालवली तोंडाची. चांगला आलं घालून चहा पाठवा माझ्यासाठी. कोण गौरी? गरिबी लई वाईट. 2 थेंब दारू माणसाला प्यायला भेटत नाही. म्हणजे काय? अरे वा वा मामा, तुझी तर जत्राच झाली. 8 दिवसाची सोय झाली. हे देवा, लय उपकार झाले तुझे. मामा, तुमच्यासारख्यांना ही रेवती चांगलंच ओळखते. पैसे दिसले की आले शेपटी हलवत. अडकलात ना? नाही नाही, मी फक्त उचलत होतो. ते लक्ष्मी अशी खाली पडलेली चांगली नाही दिसत ना. हो का? मग नको आहेत का पैसे? नको नको, असू दे. मामा, साधा हिशोब आहे. पैसे हवे असतील तर गौरीच्या नवऱ्याचा नंबर देता नोटेवर लिहून. नंबर? हो मग. आता मी पैसे देते म्हटल्यावर मला नको का काही मिळायला? पैसे घ्या, गौरीच्या नवऱ्याचा नंबर द्या. पैसे तर हवेच आहे, पण नसलेला माणसाचा नंबर कसा देऊ? हे बाई काही सोडणार नाही मला तसं.
हे घ्या, नंबर द्या लिहू. पैसे हवेत ना? काय करायचं ते करू दे त्या रेवतीबाईला. ती शेर असेल ना तर मी पण 1.25 शेर आहे. घ्या हो मामा, वेळ नाहीये माझ्याकडे. देताय ना? देतो ना, देतो देतो. हो लवकर द्या. वा, आता कसं शहाण्यासारखी वागलात. हे घ्या, माझ्याकडनं बक्षीस तुम्हाला. संतू काका, अहो असं काय करता? करते मी सगळं व्यवस्थित. व्यवस्थित नको बाबा, सकाळपासून नुसती गडबड करतेस तू. अहो असं काय करता? करते मी नीट. आणि नाही केलं तर? चंदू काका, तुमचा विश्वास नाही आहे का तुमच्या मुलीवर? मुलीवर? कोण मुलगी? कोण मुलगी? कोण मुलगी, कोण गौरी? काय झालंय चंदू काका? हा हा हा, तू नाही नाही, तू मुलगीच आहे माझी आणि तुझ्यावर विश्वास आहे माझा. पण कसं आहे, नातं वेगळं, पेशा वेगळा. आणि मी हेड सर्वंट आहे, त्यामुळे मालक जे मला सांगतील ते मला करावं लागतं. आणि सकाळपासून तुझं सगळं घंटा आहे. दे सरक बाजूला, मी करतो. चंदू काका, आजपर्यंत कधीतरी तक्रार आली आहे का माझ्याबद्दल? नाही ना? मग असं काय करता हो? नाही म्हणजे आजपर्यंत एकदा पण नाही आली. मग काय, एवढ्या दिवसाची कसर काय आज काढणार आहेस? अगं किती तक्रारी, एवढ्या तक्रारी माझ्या हाताचे पायाचे सगळे बोट मोजून झाली. परत आता ना भाड्याने बोट मागवायला लागतील, तरी तुझ्या तक्रारी संपणार नाहीत. मग त्यात चुका सुधारू देत ना मला. मी करते चहा, तुम्ही जा. असं म्हणते, करशील ना नीट चहा? हो कर, म्हणजे चांगला कर. हा, परत मला ओरडतील ते. आता काय करू मी? म्हणजे रुद्रसरांचा मूड ठीक होईल का? वागतायत ते असे? सांगा ना, कोण गौरी? मी कोणत्याही गौरीला ओळखत नाही. मी नकार दिला म्हणून होतंय काय सगळं? पण मी तरी काय करू? माझं काय चुकलं? कोण गौरी असं म्हणाले? मला किती वाईट वाटलं असेल याचं काहीच वाटत नाही का त्यांना? एक मेड म्हणून तरी लक्षात ठेवायचं होतं मला त्यांनी. मी कोणीच नाहीये का त्यांच्यासाठी? एका दिवसात माणूस इतका कसा काय बदलू शकतो? मला अजिबात पटलेलं नाहीये हे. त्यांनी असं बोलायला नको होतं. तुला कोणी सांगितले उद्योग करायला? गौरीजी तुला तुझ्या आयुष्यात हवेत की नको आहेत? नक्की कशासाठी प्रयत्न करतोयस तू? कोण गौरीजी असं म्हणालास तू? सिरियसली? नाही, आता काही करून त्या तुला होकार देणार नाही. वाईट देतात ना मला. काय करतोस यार तू रुद्र? आता गौरीजी आणखी लांब जाणार तुझ्यापासून. मला माहितीये मी काय करतोय, आणि जे करतोय ते बरोबरच कर. हे बरोबर आहे? हो. काय हो, किती रूढ वागलायस तू त्यांच्याशी? तर रागवलं तर बोलणारच नाही तुझ्याशी. मग ये माझ्या मागे, पुष्पा काहीतरी कर, पुष्पा काहीतरी कर म्हणून. पण मी आत्ताच सांगतोय, मी तुझी काहीही मदत करणार नाहीये. मी मागितली मदत, मागितलीस तरी करणार नाही. आता तुला माझी मदतही मिळणार नाही आणि गौरीजी पण. तू खूप बोलतोयस, जरा शांत हो.
ऐक, आता गौरीजी येतील चहा घेऊन आणि बोलतील माझ्याशी. मला नाही वाटत. पण मला वाटतंय. काय वाटतंय तुला? जरा आठव कसा वागला होतास. हे असं वागल्यावर कोण येणार आहे? आल्या आल्या? रुद्र सर. बोला गौरीजी. काय बोला गौरीजी? गेल्या त्या आता बघितलं पण नाही तुझ्याकडे. बोला गौरीजी म्हणे. ये चहा घे. नुसता घोळ घालून ठेवतोस. चहा घे. नाही मला नकोय. अरे घे, गुड घे. अरे हा काय आग्रह आहे? आग्रह नाही, कंपल्सरी आहे. घे. अरे काय आहे? हे माणसाने कसं प्यायचं? अरे चहा मध्ये थोडं आलं पाहिजे ना. आल्यात थोडा चहा घातलाय. आलं नाही हे. आलं नाहीये? मग काय? राग आहे हा. प्रेम आहे, चिडचिड आहे. रुद्र, बरं आहेस ना तू? अरे यात भयंकर प्रमाणात आलंय फक्त. घाव जिव्हारी लागलाय गौरीजींच्या. आणखी किती दिवस तुमचं प्रेम नाकाराल? आता तुम्हाला तुमच्या मनातली गोष्ट बोलावीच लागेल. तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे स्वीकारावं लागेल तुम्हाला गौरीजी. आलं. काय केलं मी? हे आधीच रुद्र सर इतके चिडले होते आणि त्यात मी असा चहा दिला. मी माझ्या रागावर ताबा ठेवायला पाहिजे होता. आता तर तो चहा पिऊन अजूनच रागावले असतील. मी माफी मागू का त्यांची? नाही, नको. काय करू? जाऊ की नको? जातेच. नाही, नकोच. पण पुन्हा तेच सगळं. गौरी, तुझा निर्णय झालाय. रुद्र सरांपासून लांब राहायचंय आणि तेच बरोबर आहे. नाहीच जात मी. आणि तसंही मी कशाला माफी मागू? ते तर ओळखतच नाहीत ना मला. कोण गौरी असं विचारत होते चंदू काकांना. ठीक आहे. ते का वागले असतील पण असं? मी त्यांना नकार दिला म्हणून का? खरं तर मी माफी मागायला पाहिजे त्यांची. नाही, नको. पण मी माफी मागितली तर माझा होकार आहे असं वाटेल त्यांना. नको नको. आत्ता त्यांच्या मनाला लागलंय म्हणून त्यांना वाईट वाटतंय. पण हळूहळू विसरून जातील ते. सगळं काही नीट होईल.
कितीही झालं तरी ते आणि मी एकत्र येणं या जन्मी तरी शक्य नाही. आत्मावर बघितलंस ना आई कशी करतीये. किती रात्र झालीये तरी एकटेच बोलत फेऱ्या मारतीये. ते असं कधी करते माहितीये? कधी? तिला खूप वाईट वाटतं ना तेव्हा. हो का? हो पार्टनर काहीतरी कर ना, आईला त्रास होतोय. गौरीजी तुम्हाला एवढं वाईट वाटतंय म्हणजे आता तुमच्या मनातलं तुमच्या ओठांवर यायला वेळ नाही लागणार. बिट्टी तू काळजी करू नको बाळा, जा तू झोप आता आणि आईला पण झोपायला सांग. हो बाय. बाय.